सकाळी मंडळी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला आणि दिवसभर धावपळीमध्ये गेला. व्हिडिओ काय कंटिन्यू केलीच नाही कारण मग दुपारी महाप्रसादासाठी तयारी करायची होती. त्याच्यानंतर मग दुपारी थोडीशी मीटिंग पण झाली. आता संध्याकाळी जेवणाची तयारी सुरू झाली. संध्याकाळी हरिपाठ पण आहे. या सगळ्या याच्यामध्ये धावपळ झालेली, झोप पण आली तेवढीच. तर आता जरा निवांत वेळ म्हणून सपाटच्या पायरीकडे आलेला आहे. आपल्या गावाकडचं हक्काचं ठिकाण सपाटची पायरी. आणि सपाटच्या पायरीच्या इथे खास आज पपई आणि फरसाण पार्टी होणार आहे. पपई घेऊन आलो आहे. फरसाण पण आहे ना? हे बघा, आंबा कैरी. हां हां, कांदे पण आणलेस? हे स्पॉन्सर आहे ती कांदे? कांदे स्पॉन्सर लक्ष्मण मामा. बाय लक्ष्मण मामा. लक्ष्मण मामाच्या दुकानातून कांदे स्पॉन्सर. कांदे घेऊन जा पोरांनो. हां, नाही देतात ते हक्कान देतात. बोललो ना कधी फरसाण पार्टी असेल तर देतात. दिन्या चढतोय? चढ बघूया. अरे कसे टाकायला फरसाणात? अरे दिन्या चढतो भाई. अरे फरसाण मध्ये टाकायला अरे भरपूर दिवसांत चढलाय. एवढ्या वर्ष पहिल्यांदा शेंडी जायचा. आता तो आता आहे जमला रे, बुंद्यातून वर गेला. चांगला रे, मोठा आंबा आहे. मला मोठे काढ मोठे. हा तो वरचा मोठा आहे. हा टाक. मेल गेला 6 वाजता. टाक, कॅच पकडतो. टाक, शाबाश. चीक बघ काय तो. एक दिवशी नेम धरणार. चीक भरपूर आहे. घड आहेत, मला घड घेऊन ये. पहिलं पपई खाऊया. बघू चांगला गोड आहे का फरसाण. गावचं हे गावचं फरसाण वेगळं लागतं खायला. तरी पण पहिले आपण पपई खाऊया. चाकू कुठून आणलास? भरपूर आणला नाही. मग अरे मस्त रे, एवढे झेलते काढले डायरेक्ट वरून. भारीच आहे. असेच नाही मुंबईला सगळे झेलते आहेत. मस्तच रे. हा काय घड आहेत. वा वा बांडका. ठेवून दे. पहिला हे पपई का, मग आपण फरसाण खाऊया. वा रे बांडका. हे पाणी आणलंय. हाय बघ जरासं बाटलीत. आंबा फणस आणि काय केलेलं पोपया सर्व मिक्स केलं. पेरू. तुम्ही म्हातारी झाले, तुमची डायजेशन सिस्टम आता म्हातारी झाली. वय झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पायरीकडे आल्यावर बरं वाटतं. बाप्पांचं पण दर्शन होतं. चला आता हे घ्या, फरसाण घ्या खायला. घ्या फरसाण खायला. एका कांदा घेतलेला पहिला. कांदा वेगळी सिस्टम आहे. सुरी कांद्यामध्ये ना आता बघू नको. सुरी नाही ना आपल्याकडे. अरे मजा नाही. अरे सुरी नाही बाबा. सुरी नाही टाकलेले ना बिना सुरीचं पण आपण टाकू ह्याच्यामध्ये आहे ना. कांदा फोडून दे. कांदा पडला फरसाण दे माझ्याकडं. खाली बस इथं बस रे. फरसाण बसून खाऊया. हे देणार रे. हे माहिती ठेवा. हा मध्ये ठेवा. खाली आहे मी आला. नाही ते पाकलेत रे. चालेल, ते पाकळे दे मला. हे माहिती ठेवा. कांदा दे आम्हाला. ए मारू कांदा दे आम्हाला. पाड काय पाकल्याचा दे. पाकल्या दे. कांदा पण नाही. कांदा पण. अरे ते माहिती आहे लाटच्या वरच्या. तू दे ना एक तरी. पाकली पण नाही. पाकल्याचा तो काढून दिला बघ. अरे असं पाडून खाली पाड टाकू. हा असं फोड प्रॉपर. दे बारकी पाकली दे. हे बारकी. हा हे लांब लांब रे. बस. वाह वा. बांडका. आता हे करा, अशी बचकी मारा. बचकी मारली. हा आणि खा. जमेल तेवढंच खा. थोडं घ्या. हे असं मी चाकणं घेतात तसं. कसं खातात दाखव. असं खायचं आणि वरती कांदा टाकायचा. बरोबर ना? हा? असं घ्यायचं. चला फरसाण खायला या.
बाकीची पोरं गेली कुठं? कांदा घे. सूरज आणि पांडू येतील मिळून तेव्हा त्यांना पण ते आता येतील थोड्या वेळात सोडून लगेच येतील. कांदा इथं माझा आहे म्हणजे चालला मी. तुझा आहे कांदा? कांदा माझा आहे. ओके. ए संजयच्या कांद्याला कोणी हात लावू नका. ठेवलाय ना असं हां दाखवून ठेव ना तेव्हा. असं एक एक पाकळी घे ना. का? 4 एकत्र खातोय. अरे थोडा थोडा घेणार बाईट. तू 4चा एकत्र बाईट होतो ना तो. आमचा एकाचा बाईट होतो बघ. एकच असो पण तुझ्या एवढंच असेल. एवढंच दिलंय. म्हणून ते थोडं थोडं खातोय. हा बघ कांदा. दिलान लसूण. या बाजूला इकडे फरसाण खातोय हे आपल्या आणि समोर प्रचितगड किल्ला हा पूर्ण सह्याद्रीचा पट्टा. प्रमोदने स्पॉन्सर केला. प्रमोदने. हा प्रमोदने स्पॉन्सर केलेला आहे फरसाण. आणि कांदा दाल भाजून अरे दा. दाल भाजून अरे मध्येच बसला आम्ही. तू म्हणून तू चालते कोण असा कट मारून. दादा हो म्हणजे फरसाण खायला या. नाही ना ही फरसाणची जुनी पार्टी मग नाही ना बरं आहे ना. नाही पाहिजे. बरं आहे मस्त. काकीला नाही आता काकीला. काकीला हा घे थोडस आमच्यातलं संदीप कांदा कांदा काय बघ चविष्ट आहे. लक्ष्मण मामाच्या दुकानातला हा. मुसाळ आहे. लग्नाची तयारी है ना. लग्नाची पत्रिका पोचायचं. आला होता तू. बोललो मी आणायला सोडा. हा तू लेट होणार. आत्ताच आमची फरसाण पार्टी झाली आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आलेत परत. पपई मगाशी पपईची सुरी होती ना ती बघून दोघांनी पपई नाही खाल्ला. आता खाते धुवलेली आहे. उरलेली आहे. पाणी पण आलंय. पाणी दे कांदे चमाटली पाणी पिळे मारो. तुझा आंबा काय राहील का नाही? आंबा उतरवला नाही. चांगला आहे काय पिकल्यावर? हा पिकणार नाही. हा पिकणार नाही. हा पिकल्यावर मस्त आहे. कापा येणार या अडीत ठेव. मला हे नको अडीत ठेव कुस्ती बाट झाले. नाही याला एक कुस्ती पण हा तयार नाही. प्रॉपर तयार नाही. काय आणलं शे? कलिंगड मस्त पैकी घड काढून आणला. ग्रेप्स आणला नाहीत. मोठे ग्रेप्स. काय लोक ते डॉक्टरची कडे गर्दी. घड ना. होय. कांदे कुठं आणला? भरपूर दिवसाच्या. हे हा पपई चांगला आहे. हा पपई बघ एकदम भारी आहे. मस्त एकदम. याच्यात ठेवलेलं होतं. पाडू नकोस असं कापून अरे पाडू नकोस व्यवस्थित एकदम. एक काढ एक हातातून पडणार. त्याचं मेन मटेरियल गेलं आतमध्ये. हे मस्त आहे पपई घे रे. कोणा पाहिजे? हा मस्त आहे मगापेक्षा. चला सगळं खाऊन झालंय तर राहिला आहे आंबा. आंबा पण खाऊया. गावाला आलो ना सगळं मिक्स असतं. म्हणजे आता तर म्हणाला या सीझनमध्ये आता आम्ही फणस खातो तर तासाभरानंतर आंबा खातोय. तासाभरानंतर पपई खातोय. काय ना काहीतरी खाणं चालू असतं. पण गावचं ओरिजिनल फ्रूट आणि वातावरण चांगलं असतं त्यामुळे सगळं पचतं व्यवस्थितरित्या. कधी त्रास होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा मुंबईला होतं की अरे आज पोट जरा भरलेलं आहे. गावाला काय नाही. सकाळ संध्याकाळ दुपार जेवण पण 3-3 टाईम आणि असं एक्स्ट्रा खाणं तर चालूच असतं. हा गावचा फायदा आहे. असो मँगो खायला या. चला मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि अंधार असा झाला आहे ना की कधी पाऊस येऊ शकतो. भयंकर वातावरण झालं आहे. ॲक्च्युली रात्री आपला कार्यक्रम आहे. लाईट पण गेलं आहे. हरिपाठ वगैरे आहे रात्री. तर जेवण वगैरे पण असणार आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काल पण असंच वातावरण झालेलं. दुपारात थोडासा एकदम शिंपडून गेला. म्हणजे आमचं जेवण चालू होतं ना तेव्हा थोडा एकदम आलेला. त्याच्यानंतर असं काय आला नाही. पण आता असं वाटतं आहे येईल बहुतेक. वरून वातावरण बघा कसं दिसतंय. एकदम ढगाळ वातावरण आहे. एकदम आगोड भरल्यासारखंच झालं आहे सगळीकडं. हे बघा या बाजूला इकडे असे ढग आले आहेत की जोरदार पाऊस येऊ शकतो एकदम जोरात. वेगळंच वातावरण झालं आहे. सूर्यदेव तर काय दिवसभर जास्त दिसलेच नाहीत. आणि आता संध्याकाळी पण सनसेट झाला आहे बघा. टायमिंग तिथला जो वातावरण दिसतं तुम्हाला तो सनसेटचा आहे.
सर्व बाजूने ढग आलेत, तेव्हा काळे काळे ढग आहेत. दुपारी जेव्हा आमच्याकडे पाऊस शिंपडला ना तेव्हा देवरुख पट्ट्याला पाऊस पडला, पण वरती आमच्याकडे पडला नाही आहे. काय माहिती आज रात्री तरी नको येऊ दे, कारण कार्यक्रम वगैरे आहेत. हरिपाठ आहे मेन तर, 1-1.25 तास हरिपाठ आहे, त्याच्यानंतर जेवण वगैरे आहे. त्यामुळं मग यावर्षी जे काय मे महिन्यातले कार्यक्रम आहेत ना त्याला प्रॉब्लेमच आहे, कारण पाऊस जोरदार आहे एकदम. पावसाने हजेरी लावले आणि एकदम वाट लावून टाकतो. म्हणजे मे महिन्यातच आता आगोट भरते. जो पाऊस आहे ना मे महिन्यातच चालू होतो. जूनच्या 6-7 तारखेकडे पाऊस चालू व्हायचा, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता लवकर पाऊस सुरू होतो. चला, संध्याकाळची मस्त वेळ आहे, पाखरांचा आवाज येतो आहे आणि शांत गावाकडचं वातावरण. शेवग्याचं झाड बऱ्याच दिवसांनी परत दाखवतो आहे. तर आता शेवगा संपलेच जमा आहेत. वरती जे झुंजून आहेत ना ते राहिलेत. बाकी आता हे पावसाच्या अगोदर झाड थोडं आपल्याला कमी करावं लागणार आहे, कारण खूप वाढलं आहे. कटिंग केलं नाही की त्याला नवीन ज्या फांद्या येतील त्याला मग पुढच्या वर्षी परत शेवग्याच्या शेंगा लागतील. असो, चला मंडळी, आज हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला आणि आता घरी आलो आहे. फ्रेश वगैरे हो आणि परत मग आपल्याला हरिपाठ आणि परत मंदिराकडे जायचंच आहे. एकाच महिन्यामध्ये आपलं मंदिर पण आहे, त्याचं कामकाज पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग मेमध्ये जीर्णोद्धार पण घ्यायचं आहे. तर त्याची पण तयारी सुरू आहे. तर यावेळी जरा साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली गेली, म्हणजे आजचा दिवस साजरी करतो आहे आम्ही. जीर्णोद्धार मस्त उत्सवात साजरा होईल. तर चला मंडळी, घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आंघोळ करून मंडळी मस्त फ्रेश झालो आहे. मगाची व्हिडिओ संपवलेली, पण कालपासून आपण बोलतोय पाऊस येईल पाऊस येईल, तर काल काय पाऊस आला नाही. मात्र आता आंघोळ करायला गेलो आणि त्याच्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावले आहे. तर म्हटलं व्हिडिओला परत एकदा सुरुवात करावी. हा बघा, पावसाचा जोर एकदम मजबूत आहे, कारण ढग मगाशी दाखवलेले ना त्याने अंदाज तर होता पाऊस येईल, पण एवढा येईल असं वाटलं नव्हतं. त्या बाजूला बघाल ना तर पावल्या गळत आहेत, मस्त पावल्या गळत आहेत आणि पाणी वाहतं आहे. हे बघा, पाणी व्हायला सुरुवात झाली, म्हणजे पावसाने जोर चढवला आहे. गारवा पसरला लगेच हवेमध्ये. मगाशी वर टेरेसवर गेलेलो, आता पावसात काही जाऊ शकत नाही. छत्री पण आता शोधायला लागेल. एवढं नक्की मंडळी, यावर्षी पण पाऊस लवकरच पडणार. आता हा अवकाळी पाऊस आहे, सुरुवात केली आहे त्याने, पण हा पाऊस असाच कंटिन्युअसली राहील एवढं नक्की. तर मेच्या आपण स्टार्टिंगपासून पकडूया, पाऊस आहे तो लागणारच आहे. आणि लग्नकार्य वगैरे आहेत ना, यावर्षी लग्नकार्य पण आहेत. ती जास्तीत जास्त लग्न ही मेच्या 1 ते 10 तारखेमध्ये आहेत, तर तेव्हा प्रॉब्लेमच होणार आहे सगळा. असो, चला मंडळी, पावसाने वातावरण एकदम थंडगार केलं आहे. अशा वातावरणामध्ये चहा पीत आजचा व्हिडिओ थांबूया. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही नक्की कमेंट करून सांगा.